नमस्कार विद्यार्थी मित्र, या एसपी कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनेलवरती मी प्रदीप सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। खरं तर आपली जी सिरीज चालू आहे, जी सिरीज महत्त्वाची आहे आपली, ती म्हणजे 10वीची जी काही बोर्डाची परीक्षा येणार आहे, 2025 ची जी काही बोर्डाची परीक्षा आहे, आपला मॅथ पार्ट 1 चा 5 तारखेला पेपर आहे बेटा। या 5 तारखेच्या पेपरमध्ये आपण सर्वांनी 40 पैकी 40 मार्क आपण सर्वांनी घ्यायचेच। त्यासाठी ही सिरीज मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, आजच्या या टॉपिक मध्ये आपण काय बघणार आहे? आजच्या या टॉपिक मध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत किंवा जे माझ्या दृष्टिकोनातून जे काही आयएमपी क्वेश्चन तुम्ही म्हणता, ते आयएमपी क्वेश्चन या माझ्या दृष्टिकोनातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। एक लक्षात ठेवा, काही क्वेश्चन्स याच्यामधले मी तयार केलेत किंवा काही क्वेश्चन्स याच्यामधले जे काही आहेत ते काही क्वेश्चन्स या ठिकाणी गेल्या वर्षीच्या परीक्षा असतील किंवा पाठीमागच्या इयर्स मध्ये पडलेले हे क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन सुद्धा तुम्हाला मी सोडवून देतोय। आणि हे क्वेश्चन्स जाते वेळेस परीक्षेला जाते वेळेस एकदा पहा, याची प्रॅक्टिस करा। असे क्वेश्चन्स नक्कीच तुम्हाला याही वर्षी परीक्षेला पडतील आणि नक्कीच तुम्ही आउट ऑफ मार्क्स घ्याल। ओके, चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। चलो बघा, पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपण घेऊया। पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा, ठीक आहे, चलो मित्रांनो बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय सांगतं, चल दिसतोय क्वेश्चन, काय म्हणतो क्वेश्चन? क्वेश्चन असं सांगतोय की फाइंड, बघा इकडं, फाइंड 4 कॉन्सल्टिव्ह टर्म ऑफ एन एपी। लक्षात, जे काही तुमचं 4 कॉन्सल्टिव्ह नॅचरल नंबर आहेत, है ना, ठीक आहे, ऑफ एन एपी, एपी चॅप्टर मधला क्वेश्चन आहे बघ, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे काय सांगतं, हुज सम इज 12, 4 कॉन्सल्टिव्ह नॅचरल नंबरची सम किती येते म्हणून सांगितलंय, 12 येते म्हणून सांगितलंय। अँड सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14, पहिल्या 4 पदांची बेरीज किती येते, 12। त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या या दोघा पदांची बेरीज किती येते, 14 येते म्हणून सांगितलं बेटा। अलग लक्षात, ठीक आहे। चल आता बघ, मी तुला सोडवून देतोय क्वेश्चन। क्वेश्चन सोडवत असताना कधीही लक्षात ठेव, लक्षात, कधीही लक्षात ठेव। आता बघ, हे बघ, जर एपी जर तुला जर 4 कॉन्सल्टिव्ह नॅचरल नंबर जर तुला जर पाहिजे असतील, तर पहिला कॉन्सल्टिव्ह नॅचरल ज्याला एपीच्या स्वरूपामध्ये मी तुला दाखवतो, तुझ्या समोर या ठिकाणी दाखवतोय, लक्षात, ठीक आहे। बघ, पहिला कॉन्सल्टिव्ह नॅचरल नंबर तू a मायनस डी घेऊ शकतोस, लक्षात, दुसरा a घे, तिसरा a प्लस डी घे, चौथा a प्लस 2d घे। अलग लक्षात, कळतंय, ठीक आहे। तू याच्यामध्ये बदल पण करू शकतोस, लक्षात, हरकत नाही, तरीही तुझं उत्तर बरोबर येऊ शकतं, लक्षात, ठीक आहे। आता बघ काय सांगतं, या 4ही पदांची बेरीज किती येते म्हणून सांगितलंय, 12 येते म्हणून सांगितलंय। म्हणजे काय करणार आपण, हे बघ काय करणार आहे, हे बघ, कंडिशन 1, कंडिशन 1 मध्ये काय करणार बेटा, a मायनस डी प्लस a प्लस डी प्लस a प्लस 2d, या सगळ्यांची बेरीज किती आली, 12 आली। कळाली इथपर्यंत, लक्षात, ठीक आहे। का सांगितलं, कारण चौघांची बेरीज किती येते म्हणून सांगितलं होतं, 12 येते म्हणून सांगितलं होतं, म्हणून या सगळ्यामध्ये ऍडिशन आपण किती केली बेटा, 12 केली। ओके, देन त्याच्यानंतर ना बघ पुढे काय सांगतं, आलं, चल आता ह्याच्यामध्ये काम करूया, ह्याच्यावरून एक इक्वेशन तयार होतं आपलं, लक्षात। इक्वेशन काय तयार होते बघ, इथं बघ, हा a 1 वेळेस आहे, 2 वेळेस आहे, 3 वेळेस आहे, 4 वेळेस आहे, म्हणजे किती झालं रे, 4a झालं, अलग लक्षात। त्यानंतर डी किती आहे, हा इथं मायनस डी, इथं प्लस डी, काय होतं, हा कॅन्सल होतं। त्याच्यानंतर काय राहिलं, इथं फक्त प्लस 2d राहिला, लक्षात, तिथे घे, प्लस 2d इज इक्वल किती आहे, 12 आहे। या सर्वांना डिवाइड होतं, कितीने डिवाइड होतं, 2 ने डिवाइड होऊ शकतं। आता जर 2 ने जर डिवाइड करायचं झालं तर काय येणार, 2 2 जा 4 म्हणजे 2a, लक्षात, प्लस d इज इक्वल 6। इक्वेशन नंबर किती मिळालं बेटा तुला, 1 मिळालं, लक्षात, ठीक आहे। जे तुझं इक्वेशन नंबर 1 मिळालं, आता हे इक्वेशन नंबर 1 तुला काय करावं लागेल, आणखीन आता दुसरं इक्वेशन आणखीन एक तयार करावं लागेल, आणि 2 इक्वेशन तुला मिळतील। ज्यावेळेस 2 इक्वेशन तुला मिळतील त्यावेळेस तुला काय करावं लागेल, सायमल्टेनियस इक्वेशनच्या सहाय्याने हे 2 इक्वेशन आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल, आणि त्याच्यानंतर जे काही टर्म्स आहेत त्या टर्म्सची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल। ओके, चल पुढे काय सांगतं, थर्ड अँड फोर्थ टर्म या दोघांची बेरीज किती तेव्हा, 14 इथे म्हणून सांगितलंय, बरोबर आहे। तिसरं टर्म किती आहे तुझं, a प्लस डी आहे, इथे घे a प्लस डी, ओके, प्लस चौथं पद किती आहे, a प्लस 2d, इथे घे a प्लस 2d, ही काय आहे, सेकंड कंडिशन आहे, लक्षात, कंडिशन सेकंड आहे ना, ठीक आहे। आता बघ, त्याच्यानंतर इज इक्वल बेरीज किती येते, 14 येते म्हणून सांगितलं। देन त्याच्यानंतर हा a आणि हा a काय झाला, 2a, d प्लस 2d किती झाला, प्लस 3d झाला, इज इक्वल किती झाला, 14। इक्वेशन नंबर किती झाला बेटा, 2 झाले, लक्षात। आता हे जे 2 इक्वेशन झाले, हे 2 इक्वेशन तुला काय करावे लागतील, सायमल्टेनियस इक्वेशन तुला काय करावे लागतील, सोडवावे लागतील। आता इथं बघ, जर व्यवस्थित जर बघितलात तर ह्याच्यामध्ये हे बघ, हा 2d आणि हा 2d कसा आहे रे, ट्विन्स आहे का,
लक्षात. ज्यावेळेस ट्विन्स असतं किंवा सारखं असतं, समान असतं, इक्वल असतं, त्यावेळेस आपण काय करतो बेटा, या दोघांना आपण काढून टाकतो. मग काढून टाकत असताना साइन कसे पाहिजे, एकमेकाच्या विरुद्ध पाहिजे. इथं विरुद्ध आहेत का बेटा, नाही. इथं काय आहे, प्लस आहे. खाली सुद्धा काय आहे, प्लस आहे. म्हणजे सारखे साइन आहेत. ज्यावेळेस सारखे साइन येतात बेटा, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल बेटा, काय करावं लागेल, दोघांचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. आणि दोघांचं सबस्ट्रॅक्शन करत असताना बघ इथं सोडवतो बेटा, इथं काय करणार, इथं लिहिणार, स्पष्ट लिहायचं सब, इथं काय लिहिणार, सब इक्वेशन कोणता आहे बाळा, 1 and 2 या दोघांचं आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मग या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करत असताना बघ इथं काय करणार, इथं किती आहे तुझा 2a. बघ तो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये पहिल्याच प्रॅक्टिस सेट मध्ये बघा क्वेश्चन आहे ना, असा क्वेश्चन. म्हणजे काय करायचं, सायमल्टेनियस इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे ना, है ना. ठीक आहे, चल 2a प्लस किती आहे बेटा, d आहे, इज इक्वल किती आहे, 6 आहे. त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन म्हटल्यामुळे इथं काय देणार आपण, मायनस देणार, बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं खाली किती आहे बेटा, 2a प्लस किती आहे 3d इज इक्वल किती आहे 14 आहे. लक्षात ठेव, ज्या वेळेस तू दोन इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करतोस, दोन इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करत असताना कधीही खालच्या इक्वेशनचे आपण काय करतो बेटा, साइन चेंज करतो, है ना. इथं ह्या 2a च्या अलीकडे प्लस आहे, काय करणार, मायनस. साइन केल्याबरोबर त्याला सर्कल करायला विसरायचं नाही, नाहीतर पळून जाते. लक्षात, मग अवघड होईल तुझं. ओके, चल. त्याच्यानंतर इथं प्लस आहे, इथं काय करणार आपण, मायनस. इथं प्लस आहे, इथं काय करणार, मायनस. कळालं लक्षात. ज्यावेळेस आता 2a काय होईल बेटा, कॅन्सल होईल. वरती प्लस आहे, खाली मायनस आहे. प्लस मायनस काय होतं रे, मायनस होतं. पण साइन देत असताना कोणाचं देतो आपण, ग्रेटर नंबरचं देतो. लक्षात. ठीक आहे, चल. आता 1d मधनं 3d जातात का, नाही जात. तुला काय करायचंय, खालच्या मधून वरचं मायनस कर ना, काय फरक पडला का. पण साइन देत असताना कोणाचं दे, ग्रेटर नंबरचं दे. लक्षात. ठीक आहे, 3d मधून फक्त d गेला, किती राहिला, 2d राहिला. पण साइन देत असताना मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस 2d आला, इज इक्वल. लक्षात ठेव, वरती प्लस आहे, खाली मायनस आहे. प्लस मायनस काय होतं बेटा, मायनस होतं. 14 मधून 6 गेले, किती राहिले, 8 राहिले, है ना. ठीक आहे, 8 राहिले, बरोबर आहे. ठीक आहे, आता 8 आलं, बरोबर आहे, 8 आलं, बरोबर आहे. पण साइन कोणाचं देणार, मायनसचं, मोठ्या संख्येचं. मग हा मायनस आणि हा मायनस काय होतो, इथं कॅन्सल होतो. शिल्लक किती राहिला बेटा, 2d इज इक्वल किती आलं, 8 आलं, है ना. ठीक आहे, मग तुला d ची व्हॅल्यू काढायचे. d इज इक्वल किती येतो, 8, बरोबर आहे. तू इकडे कशामध्ये आहे बेटा, तू इकडे कशामध्ये, मल्टिप्लिकेशन आहे ना. हे बघ, आता हे मल्टिप्लिकेशन आहे. काही पोरं नाही तर कन्फ्युज होतं बेटा. हे बघ, काही पोरांना वाटतं इथं कन्फ्युज होतं, हा जो 2 आहे तो 2 ऍडिशन मध्ये आहे असं वाटतं. लक्षात ठेव, हे दोन चिटकून आहेत, म्हणजे दोघांचं पॅचअप आहे. काय, दोघांचं पॅचअप आहे. या दोघांचं आपल्याला ब्रेकअप करून पलीकडे न्यावं लागतं. म्हणजे किती होतं, 2 होतं, है ना. ठीक आहे, म्हणजे d इज इक्वल बेचूक किती येतं रे, 8 येतं. d ची व्हॅल्यू किती मिळाली बेटा, आपल्याला 4 मिळाली. ज्यावेळेस आपल्याला d ची व्हॅल्यू 4 मिळते, त्यावेळेस ही d ची व्हॅल्यू आपल्याला काय करावी लागेल बेटा, कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ही d ची व्हॅल्यू काय करावी लागेल, आपल्याला पुट करावी लागेल. म्हणून इथे लिहायचं पुट. ठीक आहे, वरतून लिहितो. इथं काय करावं लागेल तुला, पुट. एक मिनिट, चल. इथं काय करावं लागेल बेटा तुला, इथं लिहावं लागेल पुट d इज इक्वल 4 इक्वेशन नंबर, कोणत्या इक्वेशन मध्ये टाकणार रे, चल इक्वेशन नंबर 1 मध्ये टाक किंवा 2 मध्ये, तुझ्या मनावरती जे सोपं इक्वेशन नंबर 1 सोपं आहे. हा, कशामध्ये टाकूया, इक्वेशन नंबर 1. आधी इक्वेशन नंबर 1 लिहून घे. काय आहे बेटा तुझं इक्वेशन नंबर 1, 2a. लक्षात, प्लस किती आहे, d इज इक्वल किती आहे बेटा, 6 आहे. लक्षात. ठीक आहे, आता जिथं जिथं तुला d दिसतं तिथे किती टाकणार बेटा, 4 टाकणार. बाकी जशात तसं काहीच मोठं काम करायचं नाहीये तुला. लक्षात. ठीक आहे, चल. हा 2 आपल्या जागेवरती, दोघांच्या मध्ये साइन इंटूच आहे. 2a जशात तसं, प्लस d ची व्हॅल्यू काढली आपण, किती मिळाली, 4 इज इक्वल हा 6 जशात तसं. कळतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघ, आता बघ, हा 2a आपल्या जागेवरती इज इक्वल हा 6 आहे. 4 इकडे कशामध्ये बेटा, प्लस. पलीकडे गेला काय झाला, मायनस झाला. मायनस किती झालं बेटा, 4 झालं. देन 2a इज इक्वल 6 मधून 4 गेले, किती राहिले रे, 2 राहिले. देन a इज इक्वल हा 2. या दोघांचं परत पॅचअप आहे. दोघांचं काय करायचं, ब्रेकअप करायचं. इकडे आल्यानंतर काय होतं, डिव्हिजन होतं. देन a इज इक्वल किती आलं बेटा, 1 आलं. लक्षात ठेव, तुला a आणि d ची व्हॅल्यू मिळाली. काय सांगितलंय, 4 कॉन्सेक्युटिव्ह नॅचरल नंबर तुला काढायचे, फाइंड म्हणलंय, है ना. ठीक आहे, 4 कॉन्सेक्युटिव्ह नॅचरल नंबर काढायचे. तुला a आणि d ची व्हॅल्यू काढायला नाही विचारलं होतं. लक्षात. पण a आणि d ची व्हॅल्यू निघाल्यानंतरच तुझे 4 कॉन्सेक्युटिव्ह नॅचरल नंबर निघतील. लक्षात. बघ, पहिलं कॉन्सेक्युटिव्ह नॅचरल नंबर ज्यावेळेस तुला काढायचं असतं, लक्षात काय आहे, a मायनस d आहे. a किती आहे तुझं, 1 आहे. मायनस d किती आहे बेटा, 4 आहे. इज इक्वल किती मिळाला, पहिला -3 मिळाला. बरोबर आहे. ठीक आहे, आता बघ, दुसरा कॉन्सेक्युटिव्ह नॅचरल नंबर किती आहे बेटा, a आहे. a किती आहे तुझ्याकडं, किती आहे, 1 मिळाला. चौथा किती आहे, तिसरा a प्लस d आहे. लक्षात. म्हणजे 1 + 4 इज इक्वल किती मिळालं, 5 मिळालं.
पाचवा किती आहे चौथा किती आहे a+2d a किती आहे 1 प्लस 4 इंटू किती येणार बाळा 2 येणार इज इक्वल हा 1 प्लस 4 आणि 2 8 इज इक्वल किती येणार बाळा चौथा कॉन्सन्ट्रेटिव्ह नॅचरल नंबर 9 तुला चौथा कॉन्सन्ट्रेटिव्ह नॅचरल नंबर येणार दिसत नसेल तर थोडंसं लहान करतोय दिसतंय आता लक्षात ठीक आहे चौथा कॉन्सन्ट्रेटिव्ह नॅचरल नंबर तुला किती मिळेल थोडंसं परत लिहितोय वाटलंच तर लक्षात ठीक आहे चौथा परत लिहितो हा चौथा कॉन्सन्ट्रेटिव्ह नॅचरल नंबर किती मिळेल तुला हे बघ काय आहे a+2d आहे ओके इज इक्वल 1 प्लस 2 इंटू डी किती आहे रे 4 आहे इज इक्वल 1 प्लस 4 दुनी 8 इज इक्वल किती मिळालं बेटा 9 मिळालं हा पहिला आहे हा दुसरा आहे हे बघ हा दुसरा आहे हा तिसरा आहे आणि हा कितवा आहे बेटा चौथा आहे कळतंय अलग लक्षात असे साधे साधे क्वेश्चन्स आहेत आणि असे क्वेश्चन नंबर 3B मध्ये तुला विचारले जातील अलग लक्षात सोडायचं नाही लक्षात लक्षात ठेव जेवढे तू MCQ ज्या पद्धतीने प्रॅक्टिस केलास ना आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचले बरोबर आहे तसेच असे क्वेश्चन सुद्धा चांगली प्रॅक्टिस कर आउट ऑफ मार्क्स बरोबर मिळतात हा आपली गॅरंटी आहे ओके चल पुढचा क्वेश्चन आपण घेऊया क्वेश्चन नंबर दुसरा लक्षात ठीक आहे चल दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघ काय सांगतंय इथं बघ रे सेकंड नंबर मध्ये बघ बेटा काय म्हणलेलं आहे सेकंड नंबर काय म्हणतंय बघ थोडस इथं बघूया काय म्हणतं ठीक आहे बलून लक्षात ठीक आहे बलून्स माहित आहेत तुला फुगे अलग लक्षात ठीक आहे आता जे काही फुगे आहेत त्याच्यामध्ये काय दिलंय 2 रेड आहेत 3 ब्ल्यू आहेत 4 किती आहेत रे बाळा ग्रीन आहेत लक्षात ठीक आहे फुगे आहेत कुठले कुठले आहेत 2 रेड आहेत 2 ब्ल्यू आहेत 2 रेड आहेत डेकोरेशन काय तर बर्थडे पिटी असेल आणला असेल कशाला तर बघू आपण पुढे कशाला आणलंय हा काय म्हणतं ही वॉन्ट्स टू चॉईस लक्षात वन ऑफ देन ठीक आहे देन गिव्हन प्रणाली नावाची मुलगी होती बघू काय म्हणते व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट प्रणाली गेट्स लक्षात प्रणालीनं जे काही फुगे हे केलेलं आहे त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायचंय काय म्हणतं अ रेड बलून लक्षात ठीक आहे आधी लक्षात ठेव प्रोबॅबिलिटी काढत असताना तुला नंबर ऑफ यस आधी काढावं लागतं नंबर ऑफ यस काढण्यासाठी लक्षात ठेव नंबर ऑफ यस हे बघ इथे दिसतंय का रे हा ठीक आहे आता बघ ज्यावेळेस तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायचंय प्रोबॅबिलिटी काढत असताना काय केलं जातं हा एस इज इक्वल काय करणार कर्ली ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार बाळा प्रोबॅबिलिटी हा किती आहेत 2 रेड आहेत म्हणजे काय करणार एक तर R1, R2 लक्षात त्याच्यानंतर 3 ब्ल्यू आहेत म्हणल्यानंतर काय येणार B1, B2 लक्षात B3 लक्षात ठीक आहे त्याच्यानंतर 4 ग्रीन आहेत म्हटल्यानंतर G1, G2, G3, G4 लक्षात ठीक आहे कळतंय म्हणजे नंबर ऑफ यस इज इक्वल किती मिळाले रे बाळा तुला 1 2 3 4 5 6 7 8 9 किती मिळाले 9 मिळाले आता इव्हेंट ए काय सांगतं हा जो इव्हेंट आहे लक्षात ठीक आहे आता बघा हा जो इव्हेंट आहे हा ओके इव्हेंट ए पकडूया हा इव्हेंट ए समजूया आपण हा जो इव्हेंट ए आहे हा तुला काय सांगतो बघ रेड बलून किती आहेत तुझ्याकडे बाळा रेड बलून रेड किती आहेत 2 आहेत लक्षात ठीक आहे मग इथं काय करणार ए इज इक्वल हे कर्ली ब्रॅकेट मध्ये रेड किती आहे बाळा R1, R2 बरोबर आहे म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल किती मिळाला तुला 2 मिळाला ह्याची प्रोबॅबिलिटी काढायचं आहे मग काय करणार P ऑफ ए इज इक्वल नंबर ऑफ ए डिवायडेड बाय काय करणार बाळा नंबर ऑफ यस लक्षात नंबर ऑफ ए किती आहे तुझ्याकडं 2 आहे नंबर ऑफ यस किती आहे 9 आहे कळालं लक्षात चल 2 नंबर ह्याच्यामध्ये ठीक आहे 2 नंबर मध्ये बघ काय करणार आता दुसरं ब्ल्यू बलून लक्षात ठीक आहे आता ब्ल्यू बलूनची प्रोबॅबिलिटी विचारलंय लक्षात ठीक आहे मग काय करणार इव्हेंट बी पकडूया लक्षात म्हणजे बी इज इक्वल कर्ली ब्रॅकेट मध्ये काय येतं लक्षात ब्ल्यू किती येतं 3 येतं म्हणजे काय होणार B1, B2, B3 कर्ली ब्रॅकेट क्लोज देन बी नंबर ऑफ बी इज इक्वल किती मिळाले रे 3 आता प्रोबॅबिलिटी ऑफ बी करायचंय प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल नंबर ऑफ बी डिवायडेड बाय काय करणार नंबर ऑफ यस नंबर ऑफ बी 3 आहे नंबर ऑफ यस 9 आहे दोघांना पण भाग जाईल 3 1 3 3 3 9 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती मिळाली 1/3 सोपं आहे का अवघड आहे असे सुद्धा क्वेश्चन्स 3 मार्काला पडतील ओके चल स्क्रीनशॉट घ्यायचा का घे चल ओके चल आता तिसरा क्वेश्चन आपण घेऊया तिसऱ्या क्वेश्चन मध्ये बघ काय सांगतंय तिसरा क्वेश्चन तुला सायमल्टेनियस इक्वेशन मधला या ठिकाणी घेतलेला आहे हा ठीक आहे चल लिनियर इक्वेशन मधला घेतलाय तिसरा क्वेश्चन मी बघ इथं काय सांगतं तिसरा क्वेश्चन इथं आहे चल बघ बेटा हा क्वेश्चन असा आहे तुला क्वेश्चन नंबर 3B मध्ये हा क्वेश्चन विचारला जाईल हमखास काय म्हटलंय रूट मध्ये 1/x आहे इज इक्वल किती आहे 4 आहे लक्षात पहिले इक्वेशन आहे इथं बघ रे
काय करणार, डायरेक्ट सोल्युशन करतो याचं. बघ काय म्हणता आधी, कन्वर्ट दी फॉलोइंग इक्वेशन इनटू सायमल्टेनियस इक्वेशन अँड सॉल्व. जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन आधी सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट कर म्हणतं, आणि सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ना ते काय करतं, परत सोडव म्हणून सांगितलेलं आहे. अलग लक्षात, ठीक आहे. चल बघूया आधी सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करत असताना बघ लक्षात घे, एक्स बाय वाय आहे इज इक्वल किती आहे, 4 आहे. इक्वेशन नंबर हा 1 आहे. लक्षात ठेव, याला ज्यावेळेस तुला सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावं लागतं, सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करत असताना कधीही लक्षात ठेवा दोघांचा स्क्वेअर रूट काढून घे. दोघांचा स्क्वेअर रूट ज्यावेळेस याचा स्क्वेअर रूट काढतो, लक्षात स्क्वेअर केला काय होतं, एक्स वाय वाय याचा रूट निघून जातो. रूट निघाला, 4 चा स्क्वेअर किती होतो, 16 होतो. लक्षात ठेव, हे बघ 16 मशीन मारला डोळा, इकडे बघ. हा ठीक आहे. आता बघ याच्यामध्ये काय करायचंय, हा एक्स आपल्या जागेवरती इज इक्वल हा 16 आपल्या जागेवरती. हा ठीक आहे. वाय इकडे कशामध्ये आहे रे, डिव्हिजन मध्ये. पलीकडे गेला काय झाला, मल्टिप्लिकेशन झाला. हा इज इक्वल किती येणार, वाय इकडे है ना. देन एक्स इज इक्वल हा 16 वाय तिकडे कशामध्ये, पूर्ण 16 वाय म्हणतोय मी. फक्त 16 जर म्हटलं असतं तर त्या दोघांचं पॅचअप असतं, पण 16 म्हटलं नाही. मी काय सांगतोय, 16 वाय म्हणतोय. 16 वाय इक्वलच्या पलीकडे कशामध्ये, प्लस मध्ये. अलीकडे आला मायनस 16 वाय इज इक्वल किती आलं, 0. कन्वर्ट करून इक्वेशन नंबर 1 आलं. कळालं. लक्षात, मी फक्त इक्वेशन तयार करून देणार आहे, हे सोडवणार तू आहेस. अलग लक्षात, मी फक्त इक्वेशन तयार करून देणार आहे. हा ठीक आहे. चल आता बघ सेकंड काय सांगतं, इथं काय आहे रे सेकंड इक्वेशन, 1 बाय एक्स प्लस 1 बाय वाय इज इक्वल 1 बाय एक्स वाय. लक्षात ठेव, आता याला कन्वर्ट करत असताना ह्याच्यामध्ये हे सुद्धा जे मोठा नंबर आहे, कोणता मोठा नंबर आहे, एक्स आणि वाय आहे. इथं बी शेजार किती आहे, एक्स आहे. इथं काय आहे, वाय आहे. मग हे आपल्याला काय करावं लागतील, कॅन्सल करावे लागतील. मग हे कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल बघ बेटा, काय करणार, इथं एक्स वाय न मल्टिप्लाय करायचं. एक्स वाय इंटू 1 बाय एक्स प्लस एक्स वाय इंटू 1 बाय वाय इज इक्वल एक्स वाय इंटू काय करणार, 1 बाय एक्स वाय. लक्षात ठेव बेटा, आता हे करत असताना ह्याच्यामध्ये एक्स एक्स काय होतं रे बेटा, कॅन्सल होतं. शिल्लक काय राहिलं, वाय प्लस इथं वाय वाय कॅन्सल होतं. शिल्लक काय राहिलं बेटा, एक्स राहिलं. देन हा एक्स वाय काय झालं रे बेटा, कॅन्सल झाला. शिल्लक किती राहिलं तुझं, 1 राहिलं. मी याला असं लिहू शकतो का, एक्स प्लस वाय इज इक्वल 1. इक्वेशन नंबर 2. हे बघ, हा इक्वेशन नंबर 1 तुला मिळाला आणि हा काय मिळाला तुला, इक्वेशन नंबर 2. आता लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल मधला पहिला प्रॅक्टिस सेट आहे बेटा, सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करण्याचा. लक्षात, मी फक्त इक्वेशन तुला कन्वर्ट करून दिले, कुठं, सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये सोडवायचे तुला. ओके चल, स्क्रीनशॉट घ्यायच्या का घे. मी पुढचा क्वेश्चन घेतो लगेच. जास्त नाही, फक्त 6 क्वेश्चन्स घेणार आहे. 3 क्वेश्चन झालेत बेटा. लक्षात, ठीक आहे. आता बघ ह्याच्यामध्ये लक्षात ठेव, कधीही ज्यावेळेस आपण घेत असताना, हा ठीक आहे, 4 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी तुला घेतोय. लक्षात, ठीक आहे. आता बघ 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगतं इथं बघ रे बेटा. 4 नंबरचा क्वेश्चन कुठे आहे, हे बघ काय सांगतं बघ. या 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन सुद्धा तुला परीक्षेला पडू शकतील. लक्षात, काय म्हणतं, एक डीलर आहे. अलग लक्षात, ते माल काय केलाय त्यानं, सेल केलाय. कशाचा, टॉय फॉर 24 रुपीज. कितीचा सेल केलाय, सेलिंग प्राइस किती आहे त्याची, 24 रुपीज आहे. यालाच आपण काय म्हणू शकतो, सेलिंग प्राइस म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, सेलिंग प्राइस म्हणू शकतो. अँड गेन ऍज मच, ठीक आहे. आता त्याला जो काय गेन झालाय, अलग लक्षात, ठीक आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे काय म्हणतं, फाइंड दी कॉस्ट प्राइस आपल्याला काढायचंय. आता मला सांग, कॉस्ट प्राइस माहित आहे का रे तुला, माहिती नाही. मग इथं काय करणार तू, कॉस्ट प्राइस जर माहित नसेल तर काय करणार, इथं कॉस्ट प्राइस लक्षात इज इक्वल काय समजूया, त्याला एक्स समजूया. जर कॉस्ट प्राइस जर तुला माहित नसेल, त्याला पर्सेंटेज मध्ये जर त्याचा प्रॉफिट जर तुला जर काढायचा असेल तर मग काय करणार, ठीक आहे. ओके, कॉस्ट प्राइस लक्षात, ठीक आहे, कॉस्ट प्राइस लक्षात, ठीक आहे. त्याचं काय करूया, प्रॉफिट. कॉस्ट प्राइसचं जे काय प्रॉफिट आहे X% समजूया, कारण ही जर एक्स असेल तर ह्याला काय समजावं लागेल, आपल्याला X% समजावं लागेल. अलग लक्षात, ठीक आहे. ओके, आणि आता त्या कॉस्ट प्राइसचं तुला जर पर्सेंटेज मध्ये जर काढायचं जर झालं तर लक्षात ठेव, अलग लक्षात, ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये जर काढायचं झालं तर याला असं करू शकतोस तू, एक्स इंटू एक्स डिवायडेड बाय 100 असं करू शकतोस बेटा. मग काय करणार, वरच्या वरच्यांचा खाली काय म्हणजे 1 आहे, वरच्या वरच्यांचा गुणाकार एक्स स्क्वेअर खालचा 100. लक्षात, ठीक आहे. हा मिळाला तुला काय, प्रॉफिट मिळाला त्याचा पर्सेंटेज मधला. लक्षात, काय मिळाला, प्रॉफिट मिळाला. कशाचा, पर्सेंटेज मधला हा त्याचा प्रॉफिट मिळाला. बरोबर आहे, ठीक आहे. ज्यावेळेस पर्सेंटेज मधला त्याचा काय मिळतो, प्रॉफिट ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस आपल्याला सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. बरोबर आहे, हा ठीक आहे, सेलिंग प्राइस है ना, ठीक आहे. आता बघ, ज्यावेळेस सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला तू वापरतो, सेलिंग लक्षात, ठीक आहे, सेलिंग प्राइस ओके इज इक्वल काय मिळतं रे तुला,
कॉस्ट प्राइस, ओके, कॉस्ट प्राइस मायनस काय करणार, कॉस्ट प्राइस मधून काय मायनस करावं लागेल, सॉरी कॉस्ट प्राइस प्लस काय करावं लागेल तुला, प्रॉफिट करावं लागेल. कॉस्ट प्राइस प्लस काय करावं लागेल बेटा, प्रॉफिट तुला करावी लागेल. अलग लक्षात, ठीक आहे. आता बघ ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेव, तुझी सेलिंग प्राइस तुला दिलेली आहे बेटा, किती आहे सेलिंग प्राइस तुला, हे बघ इथे आहे सेलिंग प्राइस किती आहे, 24 आहे. इथं घे 24 इज इक्वल कॉस्ट प्राइस तुला किती माहिती आहे का, घेतलाय आपण, काय समजलं कॉस्ट प्राइसला, एक्स समजलंय. अलग लक्षात, प्लस प्रॉफिटला काय समजलं बेटा इथं, एक्स स्क्वेअर, बट ते किती आहे 100 समजलंय. ह्याच्या खाली काय असतं म्हणजे काय असतं, 1 असतं. लक्षात ठेव, ज्या वेळेस हे गणित सोडवत असताना, अलग लक्षात, हे गणित सोडवत असताना बघ कधीही लक्षात ठेव, आणखीन एक पेज आपल्याला लागेल, ठीक आहे. चल लागू दे बघ, इथं काय करणार, हा 24 आपल्या जागेवरती घेणार बेटा, लक्षात, ठीक आहे. ओके, देन आता इथे प्लसचं साइन आहे, याचा अर्थ क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना काय करणार बेटा, काय करणार, इज इक्वल 100x करणार प्लस एक्स स्क्वेअर करणार आणि छेदाला जशा तसं 100 काय करणार, या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार परत या दोघांचा गुणाकार है ना, ठीक आहे. देन आता ही इकडे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आण, काय होतं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2400 इज इक्वल 100x प्लस काय आलं बेटा, एक्स स्क्वेअर आला. अलग लक्षात, ठीक आहे. आता बघ तो जो एक्स स्क्वेअर आहे तो एक्स स्क्वेअर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हा एक्स स्क्वेअर आधी घेऊया, अलग लक्षात, प्लस 100x घेऊया, हा इकडे कशामध्ये प्लस पलीकडे गेला, मायनस 2400 इज इक्वल 0. लक्षात, हे काय झालं तुझं, एक कोणतं इक्वेशन मिळालं बेटा, क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला काय करावं लागतं बेटा, फॅक्टरायझेशन मेथडनं आपण सोडवू. ज्यावेळेस आता हे तुला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं, आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला काय करावं लागतं, एकतर फॅक्टरायझेशन मेथडनं आपण सोडवू शकतो किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सोडवू शकतो किंवा मग आणखीन एक पद्धत आहे फॉर्म्युला मेथड. लक्षात, त्या पद्धतीने आपण काय करू शकतो, याला सोडवू शकतो. लक्षात, चल बेटा काम करतो मी, तुला फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवून देतो. चल इक्वेशन काय बेटा तुझं, एक्स स्क्वेअर आहे प्लस किती आहे रे 100x आहे मायनस किती आहे 2400. चल आता ह्याचे आपल्याला काय करावं लागतील रे बेटा, या 2400 चे आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील, बरोबर आहे ना, ठीक आहे. चल 2400 चे फॅक्टर्स पाडत असताना काय केलं जातं, 2400 चे फॅक्टर्स पाडत असताना हे पडतील का रे, 12 दूनी 24 है ना, ठीक आहे. मी फक्त 0 लावला पुढे, बरोबर आहे, 12 दूनी 24 म्हणजे 2400 तिथं होऊ शकतं. आता प्रश्न पडतो दोघांना काय द्यायचं, साइन कोणाचं द्यायचं, ते कशावरून ठरवायचं बेटा, इथं बघ रे, ह्याच्या अलीकडे साइन कशाचा आहे, मायनसचा आहे. अलग लक्षात, त्याच्या अलीकडे साइन कशाचा आहे, मायनसचा आहे, म्हणजे त्याची वजाबाकी किती आली पाहिजे होती, 100 आली का, 120 मधून 20 गेले 100 आलं का रे. लक्षात, ठीक आहे. या दोन संख्या आपल्याला भेटल्या, ठीक आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन प्रश्न पडतो दोघांना साइन कोणाचं द्यायचं, ते कशावरून ठरवायचं, ह्याच्यावरच डिपेंड आहे. इथं मायनस आहे असू दे, अलग लक्षात, मायनस म्हटल्यानंतर आपल्याकडे दोन असतं, एक तर प्लस मायनस किंवा मायनस प्लस, बरोबर आहे ना, ठीक आहे. ते कशावरून ठरवायचं, ह्याच्या अलीकडे साइन प्लस आहे म्हणजे मोठ्या संख्येला तू प्लस दे, छोट्या संख्येला मायनस दे. जर इथं जर मायनस असतं तर मोठ्या संख्येला मायनस दिलं असतं आणि छोट्या संख्येला प्लस दिलं असतं. अलग लक्षात, कळतंय. पण इथं प्लस आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येला प्लस दिलं, छोट्या संख्येला मायनस दिलं. मग आता घेत असताना याच्यामध्ये काय केलं जातं बघ बेटा, हा एक्स स्क्वेअर घेतला प्लस हा 120 आहे ना, हा 120x प्लस किती बेटा 20x आहे. लक्षात, मायनस 2000 किती आहे बेटा 400. आता बघ काय करायचं, हे दोन सेपरेट करायचे, हे दोन सेपरेट करायचे. अलग लक्षात, आता हे काय झालं, हे दोन या ठिकाणी म्हणजे त्याचा संसार या ठिकाणी मांडलेला आहे आपण. अलग लक्षात, ठीक आहे. आता त्याला वेगळं वेगळं करून द्यायचं. अलग लक्षात, दोघांमध्ये भांडण झालेत ते वेगवेगळं करून द्यायचंय. आता वेगवेगळं करत असताना ह्याच्यामध्ये वाटणी आपल्याला करावी लागते. वाटणी करत असता कॉमन मायबापासाठी आपल्याला काहीतरी काढावं लागतं आणि दोन सख्या भावाला सारखं सारखं वाटणी करून द्यावी लागते. जर दोन सख्या भावाला सारखी वाटणी आली तरच आपलं उत्तर बरोबर आहे, तरच आपला संसार नीट होऊ शकतोय असं समजायचं है ना, ठीक आहे. मग आता कसं करणार, ह्याच्यामध्ये हे बघ एक्स कॉमन काढला, शिल्लक काय राहिला रे एक्स प्लस 120 राहिला, बरोबर आहे. आता इथं कॉमन काय निघेल रे, एका भावाला एवढं दिलं, दुसऱ्या भावाला आपल्याला तेवढंच द्यायचे. इथं काय आहे बेटा प्लस आहे, ज्यावेळेस इथं प्लस असतं मधलं साइन बदलतं, लक्षात ठेव. हा ठीक आहे. आता बघ इथं काय सांगतो, हा प्लस आहे इथं जशाच तसं, ठीक आहे. आता नाही इथं प्लस नाही बेटा मायनस आहे, इथं मायनस यायला पाहिजे. चल इथं मायनस घेतले ना आपण, हा इथं मायनस, ज्यावेळेस इथं मायनस असतं मधलं साइन बदलतं. हा चल इथं बघ, आता हा जो 20 आहे काय कॉमन निघेल, 20 कॉमन निघेल, मध्ये काय राहील एक्स, इथं मायनस असल्यामुळे या मायनसचं काय झालं प्लस. लक्षात, आता 20चा पाडा
किती पर्यंत म्हटल्यानंतर 2400 येतं, 20चा पाडा 120 पर्यंत म्हटल्यानंतर किती येतं 2400. लक्षात ठेव, हे आणि हे सारखं आलं, दोन्ही भावाला काय झाली सारखी वाटणी दिली, हे माय बापांच्या पदरामध्ये एवढं पडलं. अलग लक्षात. ठीक आहे, बघूया आता कुठलाही कार्यक्रम असेल तर फक्त एकाच दोघापैकी एका भावाला सांगायचं, म्हणून दोघापैकी एकाला घ्या x + 20 आणि सोबत माय बापाला. आलं लक्षात. ठीक आहे, ऑर म्हणून सांगणं गरजेचंच आहे, x - 20. बरोबर आहे. ह्याला असं करूया, x + 20 = 0 घेऊया आणि ऑर x - 20 = 0 घेऊया. ह्याच्यामध्ये x = इथं प्लस पलीकडे गेला -20 ऑर. लक्षात, x इथं काय आहे बेटा -20 आहे, पलीकडे गेला काय झाला +20 झाला. अलग लक्षात, इथं 20. पण मला सांग ह्याच्यामध्ये तुला काय विचारलं होतं रे, कॉस्ट प्राइस विचारलं होतं, पण कॉस्ट प्राइस कधीही निगेटिव्ह मध्ये असते का रे बेटा, नाही. म्हणून याची कॉस्ट प्राइस किती होऊ शकते, पॉझिटिव्ह मध्ये असते, म्हणून x बरोबर किती येतं 20 येतं. म्हणून आपण शेवटी काय लिहू शकतो, कॉस्ट प्राइस = किती 20 रुपीज, असं आपण काय करू शकतो त्याला लिहू शकतो. ठीक आहे, चल किती झाले बेटा 4 झाले. 5 नंबरचं गणित आपण या ठिकाणी घेऊया. आता बघ 5 नंबरच्या गणित सुद्धा खूप सोपं गणित आहे बेटा, आणि तुला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवून देणारं गणित आहे 5 नंबरचं. ठीक आहे, चल शोधतो 5 नंबरचं गणित कुठे आहे. हा बघ बघ, महत्वाचं गणित आहे बेटा. या 5 नंबरच्या गणितामध्ये बघ तुला काय करायचंय, लक्षात ठेव. कुठल्या चॅप्टर मधला आहे ती बघ बरं, कुठल्या चॅप्टर मधला आहे ती बघ बरं. हा ठीक आहे, चल काय सांगतो बघ, क्वेश्चन वाचतोय. काय म्हणतं, देर आर ऑडिटोरियम. ऑडिटोरियम म्हणजे एक सभागृह आहे. ज्या सभागृहामध्ये ठीक आहे किती आहेत 27 लाईन आहेत. अलग लक्षात, 27 रो आहेत. पुढे काय सांगतं, ऑफ अ सीट. लक्षात, देन देर आर 20 इन अ ठीक आहे फर्स्ट रो. पहिल्या रो मध्ये किती आहेत 20 आहेत. म्हणजेच लक्षात ठेव, चॅप्टर कळाले का. दुसऱ्या रो मध्ये 22 आहेत, तिसऱ्या रो मध्ये 24 आहेत. अलग लक्षात, फरक बघ रे, इथं 20 आहे, 22 आहे, 24 आहे, 2-2चा फरक आहे. एपी मध्ये राहते का आपलं, राहते का एपी मध्ये असलं, है ना. ठीक आहे, म्हणजे बघ ह्याच्यामध्ये एपी तुला मिळत असेल बघ. हा एपी काय मिळत असेल, अलग लक्षात. ठीक आहे, पहिली एपी किती मिळाली तुला 20 मिळाली, दुसरी किती मिळाली 22 मिळाली, तिसरी 24 वाढत 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 जाईल. म्हणजे चॅप्टर तुला लक्षात आला असेल. कुठला चॅप्टर आहे बेटा, अर्थमॅटिक प्रोग्रेशन, है ना. ठीक आहे, चल ह्याच्यामध्ये ए बरोबर किती असेल बेटा 20 आहे. देन डी बरोबर किती असेल बेटा, 22 मधून 20 गेले 2, है ना. ठीक आहे, म्हणजे सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म आपण काय करतो त्याला मायनस करतो. या एलाच आपण काय म्हणतोय बेटा T1 सुद्धा म्हणतोय. लक्षात. ठीक आहे, देन आता लक्षात ठेव एकूण किती आहेत रे 27 आहेत. बरोबर आहे. तर काय करायला सांगितलंय, फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन अ ऑडिटोरियम. मग त्या ऑडिटोरियम मध्ये एकूण किती सीट आहेत ते आपल्याला काढायचंय. ज्यावेळेस एकूण किती आहेत हे जर काढायला जर सांगितलं असेल तर आपण SN चा फॉर्म्युला वापरतो. लक्षात. ठीक आहे, म्हणजे इथं n बरोबर तुला माहित असायला पाहिजे. लक्षात, n बरोबर किती असायला पाहिजे तुझ्याकडं, n बरोबर 27. बरोबर आहे. आणि काय काढायला पाहिजे तू SN बरोबर क्वेश्चन मार्क, म्हणजे SN तुला काढायला पाहिजे. आता SN काढायचंय, SN चा फॉर्म्युला तू सुंदर वापरू शकतोस. SN = फॉर्म्युला माहित आहे तुला, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 ब्रॅकेट क्लोज d. बरोबर आहे ना, माहित आहे ना हा फॉर्म्युला तुला. आता बघ ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेव. लक्षात. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेव, ज्या वेळेस आता बघ SN चं काढायचं तुला, n किती आहे 27 आहे, बट्टे सॉरी n/2 आहे. लक्षात, आणि हा 2 जशात तसं. ओके, चल हा 2 दोघांच्या मध्ये साइन इन 2 च. a ची व्हॅल्यू किती आहे बेटा 20 आहे. अलग लक्षात, a ची व्हॅल्यू इथे बघ 20. ओके, प्लस इन ब्रॅकेट n किती आहे 27. ठीक आहे, चल -1 ब्रॅकेट क्लोज d किती आहे रे 2 आहे. अलग लक्षात. ठीक आहे, चल सोपं गणित आहे, काही बी अवघड नाही. चल 27/2 आपल्या जागेवरती बेटा. लक्षात, ब्रॅकेट मध्ये 20 दुनी 40 प्लस 27 मधून 1 गेला किती राहिला 26 राहिला, 26 दुनी 52. बरोबर आहे का. ठीक आहे, 26 दुनी किती झाले 52 झाले बेटा. ठीक आहे, चल इथं सोडून देतोय. आता बघ ह्याच्यामध्ये लक्षात ठेव काय झालं, हा 27/2 जशाल तसं है ना. ठीक आहे, दोघांच्या मध्ये साइन इन 2 च. या दोघांची बेरीज किती येते 2 ला 2 5 आणि 4 9 किती झाले 92 झाले. अलग लक्षात. आता या दोघांचं आपण काय करू शकतो मल्टिप्लिकेशन करू शकतो. लक्षात, 2 चोक 8 1 उरला 2 सख्खी 12 किती उरले रे बेटा 27 गुणिले किती झाले 46. म्हणजे यस 27 बरोबर किती मिळेल या दोघांचा गुणाकारावरून. कसं करणार 46 गुणिले 27. लक्षात, 7 सखून 42 ला 2 कॅरी
2 लक्षात 7 चोक 28 29 30 31 आणि 32 लक्षात हा 32 इथं लक्षात 6 दुनी 12 ला 2 हा 4 ला 1 4 1 4 आणि 4 दुनी 8 आणि 1 9 अलग लक्षात हा 2 2 आणि 2 4 9 10 11 12 1200 किती झालं 42 किती येणार इथं 1242 शीटा लक्षात 1242 सीट्स त्या ह्याच्यामध्ये कुठं असतील त्या ऑडिटोरियम मध्ये असतील बेटा अलग लक्षात किती असतील 1242 लक्षात ठेव असे क्वेश्चन सुद्धा जे तू हॉट्स 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 म्हणून बोलतोस ना लक्षात ठेव की ही आहे हॉट्स ह्याच्यापेक्षा दुसरं काही नसतंय एक लक्षात ठेव तुला हॉट्स विचारतं का विचारतं कुठलं विचारतं पुस्तकाच्या बाहेरचं राहतं का हो राहतं बरोबर आहे ठीक आहे पण एक पुस्तकाच्या बाहेरचं राहतं का 100% राहतं पण पुस्तकावर आधारित असतं का 101% पुस्तकावर आधारित असतं लक्षात ठेव पुस्तकाची जी काही थेरी पार्ट आहे ना तो थेरी पार्ट वाचत चल बरोबर तुला हॉट्स सुटतात अलग लक्षात ठीक आहे चल किती झाले 5 झाले 6 आणि 7 आणखीन एक 2च क्वेश्चन घेतो ठीक आहे आणि थांबतोय बघ बेटा बघितलं काय सांगतोय 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघ लक्षात ठेव ज्यावेळेस तुझा 6 नंबरचा क्वेश्चन आहे हा 6 नंबरचा क्वेश्चन सोडवत असताना अलग लक्षात ठीक आहे एक लक्षात घे 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघ काय सांगतोय ठीक आहे बघ काय म्हणतं सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता अलग लक्षात 31 इयर अलग लक्षात आता मनीष आणि जे काही सविता आहे या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे 31 आहे म्हणून सांगितलंय बरोबर आहे ठीक आहे आपण एक काम करूया प्रेझेंट एज ऑफ काय घेऊया मनीष इज इक्वल एक समजूया ओके देन त्याच्यानंतर प्रेझेंट एज ऑफ सविता किती पकडूया वाय पकडूया दोघांच्या वयांची बेरीज किती येते रे बघ सम ऑफ प्रेझेंट एज सम म्हणजे ऍडिशन बरोबर आहे कोणाची ऍडिशन मनीषाच्या वयाची बेरीज अधिक काय आहे सविताचं वय या दोघांचं वय किती आहे 31 आहे भेटलं का इक्वेशन नंबर 1 लक्षात त्याला तू कंडिशन 1 सुद्धा म्हणू शकतोस लक्षात ठीक आहे आता सेकंड कंडिशन काय सांगतो तुझी लक्षात सेकंड कंडिशन काय सांगते पुढे काय सांगतं मनीष लक्षात ठीक आहे एज 3 इयर अगो आता मनीषला काय समजलं रे तू एक्स समजले 3 इयर अगो म्हटल्यानंतर एक्स मायनस 3 आहे अगो म्हणजे पाठीमाग मायनस असतं अगो म्हटल्यानंतर त्याच्यानंतर पुढे काय सांगतं लक्षात वॉज 4 टाइम म्हटल्यानंतर लक्षात ठीक आहे 4 टाइम म्हटलं की इनटू पुढे काय सांगतं सविता ऍट दॅट टाइम फाइंड देअर आर प्रेझेंट एज त्याच वेळेस म्हणजे पाठीमागच असेल अलग लक्षात म्हणजे काय येईल y-3 लक्षात ठीक आहे तर दोघांचं बी प्रेझेंटेज काढायचंय लक्षात ठेव प्रेझेंटेज काढत असताना या ठिकाणी तुला फक्त काय होतं एक इक्वेशन तयार होतं आणि इक्वेशन तयार झाल्यानंतर ते तुला सोडवायचे ते तूच सोडवणार लक्षात मी देणार नाही अलग लक्षात ठीक आहे सायमल्टेनियस इक्वेशन पद्धतीने याला तुला सोडवावं लागेल मी फक्त इक्वेशन तयार करून देतो लक्षात चल हा x-3 आपल्या जागेवरती घे इज इक्वल 4 इंटू y की झाला 4y झाला 4 गुणिले 3 की झाला -12 झाला बरोबर आहे का ठीक आहे आता बघ इथं बघ रे काय येणार हा x-3 लक्षात ठीक आहे काय करणार हा x आपल्या जागेवरती घे इज इक्वल नको आता सम काही करू नको हा x घेतलास x घेतल्याबरोबर 4 तिकडे कशामध्ये प्लस अलीकडे आला काय झाला -4y झाला इज इक्वल किती आहे -12 आहे हा 3 इकडे कशामध्ये मायनस पलीकडे गेला +3 झाला है ना देन x -4y इज इक्वल हा मायनस हा प्लस काय झाला मायनस प्लस मायनस 12 मधून 3 गेले 9 राहिले पण साइन कोणाचं मायनसचं इक्वेशन नंबर किती झालं बेटा हे 2 झालं भाग जाईल का कशाने नाही बघ हा इक्वेशन नंबर 1 मिळाला तुला लक्षात आणि हा इक्वेशन नंबर किती मिळाला 2 मिळाला काय मिळाला x -4y इज इक्वल -9 हे दोन इक्वेशन तुला कोणत्या पद्धतीने सोडवावे लागतील सायमल्टेनियस इक्वेशन तुला सोडवावे लागतील घ्यायचं स्क्रीनशॉट मार खनाखन मारलास का खना गंध सोडता आला पाहिजेत 6 झाले का 7 नंबर कुठं आहे का घेतलं नाही पण 7 ओ मेरे साथिया 5 3 8 आहे अरे 7 कुठे गेला हाय घेतो हा हे बघ महत्वाचं गणित आहे बघ कशा आहे मधला आहे एपी मधला आहे तुझा आवडता चॅप्टर आहे लक्षात ठीक आहे आता या एपी मध्ये काय सांगितलं बघ इफ द 9th टर्म ऑफ एपी इज 0
लक्षात, ठीक आहे. जी काही एपी आहे ते एपीचं 9वं पद किती आहे? 0 आहे म्हणून सांगितलंय. लक्षात, म्हणजेच आपण काय करू शकतो रे बेटा? T9 इज इक्वल किती आहे? 0 आहे. अलग लक्षात. आता T9 साठी Tn चा फॉर्म्युला वापर. Tn इज इक्वल a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज d. बरोबर आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये T9 च्या Tn च्या जागी किती येणार बेटा? T9 येणार इज इक्वल a ची व्हॅल्यू माहिती नाही प्लस n ची व्हॅल्यू माहित आहे तुला? नाही. लक्षात, ठीक आहे. मायनस 1 d देन लक्षात, ठीक आहे, इज इक्वल बघ इथं T9 इज इक्वल किती येतं? T9 बार बार लिहिण्याची गरज नाही तुला, समज. अलग लक्षात. हा, ठीक आहे. चल याच्यामध्ये बघ हा a आपल्या जागेवरती आला प्लस 9 मधून a गेला किती राहिले रे? 8 राहिले. 8 इंटू d किती झाले? 8d झाले. लक्षात ठेव. आता ह्याच्यामध्ये बघ इथं 8 अलग लक्षात, ठीक आहे. ओके, प्लस a प्लस 8d इज इक्वल किती आहे? 0 आहे. ह्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू तुला मिळेल a इज इक्वल 8 इकडे प्लस आहे पलीकडे गेला मायनस 8d झाला. इक्वेशन नंबर तू ह्याला 1 देऊ शकतोस. इथपर्यंत कळाले? पुढे काय सांगतो बघ, गणित वाचत वाचत सोडवतोय. पुढे काय सांगतो? देन प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय? दॅट दी 29 टर्म इज डबल दी 19 टर्म. म्हणजे 19व्या पदाच्या डबल आहे. कितवं? 29वं पद. चेक करूया. अलग लक्षात, ठीक आहे. आधी कितवं पद काढावं लागेल? 19वं पद काढावं लागेल. अलग लक्षात, ठीक आहे. 19वं पद काढण्यासाठी T19 काढायचं. T19 लक्षात इज इक्वल Tn चा फॉर्म्युला. लक्षात, ठीक आहे. काय करणार? a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज d. आता ह्याच्यामध्ये बघ काय करणार? T19 a किती आहे? a माहित नाही का? नाही माहिती. प्लस n किती आहे बेटा? a माहित आहे ना, काढलं की a बरोबर. मायनस 8 आहे ना तुझी. a काढलायस की तू a ची किंमत बेटा? हे बघ इथं काढलायस. किती आहे? मायनस 8 आहे. इथं घे मायनस 8. अलग लक्षात, ठीक आहे. आता n किती आहे तुझ्याकडं? n 19 असेल. लक्षात, मायनस 1 लक्षात हा d. लक्षात ठेव मायनस 8d आपल्या जागेवरती 19 मधून 1 गेला 18. 18 गुणिले d किती झाले? किती झाले? हा, किती येणार आहे बाळा? इंटू किंवा प्लस. लक्षात, या दोघांचं मायनस केलं. लक्षात, ठीक आहे. किती येणार? 18d येणार. किती येणार? 18d येणार. लक्षात ठेव इथं मायनस आहे इथं प्लस आहे. ज्या वेळेस इथं बघ रे हा मायनस हा प्लस काय होतो? प्लस मायनस मायनस 18d मधून 8d गेले. किती राहिले? 10d राहिले. म्हणजे T19 ची व्हॅल्यू किती मिळाली बेटा तुला? 10d मिळाली. इक्वेशन नंबर 2. लक्षात ठेव हा इक्वेशन नंबर 1 तुला मिळाला. हा इक्वेशन 2 मिळाला. आता इक्वेशन 3 बघूया आणि ह्याच्यावरून तुझं उत्तर निघतंय का? इक्वेशन 3 काढण्यासाठी T29 तुझ्या कराय. आता काय करणार इथं? T29 इज इक्वल काय करणार? a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट क्लोज d है ना. आता ह्याच्यामध्ये T29 हा a ची किंमत तुला किती आहे? मायनस 8d आहे तुझ्याकडे. पहिल्या इक्वेशन मध्ये तू काढलायस है ना, ठीक आहे. देन n किती लिहावं लागेल? आता 29 लिहावं लागेल. मायनस 1 d किती आहे रे बेटा? माहिती नाही है ना. मायनस 8d जशा तसं घेऊया. बघितलं, मायनस 8d जशा तसं. 29 मधून 1 गेले किती राहिले? 28 राहिले. 28 इंटू d किती झाले? प्लस किती? 28d है ना. 28d. लक्षात ठेव हा मायनस हा प्लस काय होतो? मायनस होतो. 28 मधून 8 गेले किती राहिले बेटा? 20d राहिले. लक्षात T29 बरोबर 20d मिळाले. लक्षात, ह्या 20d ला असं तू लिहू शकतो का रे? हे 20d ला असं लिहू शकतो का? 2 इंटू 20d लिहू शकतो. मला सांग ह्याच्यामध्ये बघ T19वं पद किती आहे रे? लक्षात, ठीक आहे. 2 इंटू 10d सॉरी 2 इंटू किती लिहू शकतो? 10 20. 2 इंटू किती लिहू शकतो तू? 10d ह्याला असं लिहू शकतो. बरोबर आहे ना, ठीक आहे. इंटू किती? 10d लिहू शकतो. मला सांग T19वं पद किती आहे? 10d आहे. ह्याच्यात डबल आहे ना, मग काय करू शकतो? T19 लक्षात, ठीक आहे. 2 इंटू लक्षात T29 लक्षात T29 लक्षात. प्रूफ झालं. अलग लक्षात, ठीक आहे. बघ लक्षात ठेव साधे साधे गणित आहेत. लक्षात कसे आहेत? अतिशय साधे साधे गणित या ठिकाणी आहेत. असे गणित तुला बोर्ड परीक्षेला विचारले जातात. लक्षात ठेव. चल अतिशय शेवटचं गणित राहिले पण मी करून देणार नाही. लक्षात, तुला प्रॅक्टिस साठी देतोय. फक्त स्क्रीनशॉट घे, प्रॅक्टिस कर आणि मला कमेंट मध्ये सांग उत्तर काय आलं. अलग लक्षात, ठीक आहे. जर उत्तर जर नाही आलं मला कमेंट कर. मी परत या एका क्वेश्चन साठी व्हिडिओ बनवतो बेटा. चल घे काय म्हणतं बघ. दी सम ऑफ दी स्क्वेअर ऑफ 5 कॉन्सर्टिव्ह नॅचरल नंबर इज 1455. फाइंड दी नंबर्स.
आलं लक्षात? ठीक आहे, काय करायचं, जे काही कॉन्सल्टिव्ह किती आहेत, 5 कॉन्सल्टिव्ह आहेत, या सगळ्यांची काय म्हणतं सम म्हणजे बेरीज किती येते, 1455 येते म्हणून सांगितलंय. अलग लक्षात? ठीक आहे, चल सोडव, छान अभ्यास कर. अलग लक्षात? ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं, अलग लक्षात, आता हॉर्सची सिरीज पण चालू केलोय, पार्ट 2 चे सुद्धा व्हिडिओ युट्यूबला अपलोड करणार आहे. अलग लक्षात? त्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुझ्या मित्रांसोबत पाठव, मैत्रिणींना पाठव. अलग लक्षात? जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न कर. हा, ठीक आहे, आणि सर्वात महत्वाचं लाईक करायला मात्र विसरू नकोस. त्याच्यापेक्षा महत्वाचं शेअर करायला विसरू नकोस, आणि त्याच्याही पेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करून घंटी दाबायला विसरायचं नाही. लक्षात? घंटी दाबून ऑल वर क्लिक करायचं. ओके, करशील? चाल, इथंच थांबूया, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.